बोट कापल्यावर त्यावर हळद लावली की रक्तस्राव थांबतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. पण याच हळदीचे अनेक औषधी उपयोग आहेत. त्यातील 5 महत्त्वाचे औषधी उपयोग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. हळद हे एक असं आयुर्वेदिक औषध आहे जे प्रत्येक घरात उपलब्ध असतं. या हळदीचा प्रमेह म्हणजे डायबिटीस मध्ये कसा उपयोग होतो ते आपण बघूयात. डायबिटीस ज्या पेशंटना आहे अशा पेशंटना शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जर का तुम्ही रोज हळदीचं चूर्ण, ताज्या आवळ्याचा रस आणि मध असं मिश्रण एकत्र करून दिवसातनं एकदा जर का घेतलं तर त्यामुळे शुगर कंट्रोल राहायला मदत होते. आता तुम्ही म्हणाल 12ही महिने आवळ्याचा रस मिळणं, ताज्या आवळ्याचा रस मिळणं शक्य नाही. मग अशा वेळेला तुम्ही आवळकाठीचं चूर्ण वापरलं तरी चालेल. 1 चमचा हळद, 1 चमचा आवळकाठीचं चूर्ण आणि त्यामध्ये अर्धा चमचा मध असं मिश्रण घ्यायचंय. मध विकत घेताना तो चांगल्या प्रतीचा आहे की नाही याची नक्की खात्री करा, कारण बरेच मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अनेक मध हे मध नाहीत. त्यामुळे आपण जो मध विकत घेतोय तो खरंच मध आहे का नाही याची खात्री करून मग तो मध विकत घ्या आणि तो औषधासाठी वापरा, म्हणजे तुम्हाला त्याचे अपेक्षित परिणाम नक्की दिसून येतील. हळदीचा घरच्या घरी करता येण्यासारखा दुसरा उपयोग आहे तो म्हणजे वातविकारांमध्ये किंवा सांधेदुखीमध्ये. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास असतो अशा लोकांनी जर दुखणाऱ्या सांध्याला तिळाचं तेल लावलं, एक साधारण 2 तास तिळाचं तेल लावून ठेवायचं. त्यानंतर हळदीचं चूर्ण म्हणजे हळदीची पावडर आपण जी वापरतो ती हळदीची पावडर त्या दुखणाऱ्या सांध्यावरती चोळायची, इतकी चोळायची की ते लावलेलं तेल जिरून जाईल. असं नित्य नियमाने केल्यामुळे सांधेदुखी कमी व्हायला मदत होते. ज्या ज्या दुखणारे सांधे आहेत अशा ठिकाणी तुम्ही नित्य नियमाने जर अभ्यंग जर करत असाल तर त्याबरोबरच 2 तास तेल ठेवून त्यावर मग हळदीच्या चूर्णाने घर्षण करून ते तेल जिरवलं तर त्यामुळे सांधेदुखीपासून नक्कीच तुम्हाला आराम मिळायला मदत होईल. हळदीचा तिसरा घरगुती उपयोग आहे तो म्हणजे सर्दीमध्ये. बऱ्याच जणांना सर्दी झाल्यानंतर खूप नाकातून स्त्राव येत असतात, अगदी पाण्यासारखा सुद्धा पाणीदार स्त्राव असतो. अशा वेळेला हळकुंड म्हणजेच ज्यापासून हळदीचं चूर्ण केलं जातं ते हळकुंड गॅसवर गरम करायचं, इतकं गरम करायचं की त्यातून धूर यायला लागला पाहिजे. ते हळकुंड, तापलेलं हळकुंड एका डिश मध्ये घ्यायचं, ती डिश ठेवायची, वरून पांघरून किंवा एखादं जाड चादर घेऊन तो धूर सबंध नाकात घ्यायचा आहे ओढून. नाकाने ओढायचा, तोंडाने सोडायचा. असं जर का तो धूमपान, या क्रियेला धूमपान असं म्हणतात. हे जर का हळकुंडाच्या धुराचं धूमपान केलं तर यामुळे सर्दी पटकन, ही जी नवीन सर्दी आहे, मी जे म्हटलं ना पाण्यासारखा स्त्राव येणारी सर्दी आहे, ही नवीन सर्दी पटकन बरी व्हायला मदत होते. या नव्या सर्दी बरोबरच हळदीचा चौथा उपयोग होतो जुनाट सर्दीमध्ये. ज्यांना जुनाट सर्दी आहे म्हणजे अनेक महिने काही सर्दी बरीच होत नाही, सर्दी होते, थोडीशी कमी होते, परत वाढते, कमी होते, वाढते, अशा लोकांमध्ये हळदीचं चूर्ण म्हणजे आपण जी हळद पावडर वापरतो ती, सैंधव लवण, पाणी आणि तूप हे मिश्रण एकत्र गरम करून अगदी रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचंय आणि लगेच झोपायचंय. या मिश्रणावर पाणी प्यायचं नाहीये. आता हे मिश्रण तयार कसं करायचं तर साधारण अर्धा कप पाणी, त्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा हळदीचं चूर्ण आणि अर्धा चमचा सैंधव लवण असं सगळं एकत्र करायचं. ते गरम करायचं छान आणि ते गरम गरमच प्यायचं आणि प्यायला नंतर लगेच झोपायचं. असं जर का केलं तर त्यामुळे तुमची जुनाट सर्दी पटकन बरी व्हायला नक्की मदत होते. याच हळदीच्या चूर्णाचा 5वा उपयोग आहे तो म्हणजे कंडू, म्हणजे शरीराला येणाऱ्या खाजेमध्ये सुद्धा हरिद्रा म्हणजे हळद हे एक उत्तम औषध आहे. काही जणांना खास करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातल्या कोरडेपणामुळे सतत हातांना पायांना खाज येत असते. अशा वेळेला हळदीचं चूर्ण आणि गोमूत्र एकत्र सतत 8 दिवस घेतलं तर त्यामुळे शरीराची कंडू पूर्णपणे बरी होते. पण यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे, कारण अनेक जणांना ज्यांची खास करून पित्ताची प्रकृती आहे अशा व्यक्तींना गोमूत्रामुळे त्रास होतो. वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी माउथ अल्सर्स येऊ शकतात किंवा अंगावर पुरळ येतं, वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर हळदीचं चूर्ण 1 चमचा, त्याच्यामध्ये अर्धा चमचा गोमूत्र असं मिश्रण तयार करून दिवसातनं एकदा घ्यायचंय.
सलग 8 दिवस. यामुळे तुमची शरीराची कंडू म्हणजे खास येण्याची प्रवृत्ती कमी होते. मी परत एकदा सांगते, हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या. कारण गोमूत्राचे दुष्परिणाम व्हायला लागले तर त्यासाठी वेगळं काहीतरी औषध पुन्हा घ्यावं लागेल. त्यापेक्षा वैद्यांचा सल्ला घेऊन मगच घरगुती उपाय करावेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला अजिबात विसरू नका. याच सारख्या अजून कोणकोणत्या घरगुती औषधी बद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.